मस्त गरमागरम मिरचीची भजी तुम्हाला करून बघायची का कशी करतात ते? चला आपण आईकडून बघून घेऊया. हे लांब मिरची आहेत ना, त्याची मी भजी करून आज दाखवतले. आता मी हे ना असे कापून घेतो, पण कापताना कसे माहिती आहे, जरा एवढ्या साईजचे काढायचे बघा, कारण आतले बिये काढायचे आहेत. कारण बिया ना तिखट आहे, तिखट असते मिरची म्हणून. हे बघा एवढ्या साईजचे असे कापायचे आणि असे चमच्याचं हे घ्यायचं आणि हे असे काढायचे बघा. सगळे बिये काढायचे, नाहीतर तिखट तुमका चालत असाल तर ठेवा, नाहीतर असे काढून घ्यायचे. असे एवढ्या साईजचे कापायचे. पाहिजे तर तुम्ही ह्याचे 2 तुकडे आणि करू शकता, कारण काय बिया काढण्यासाठी मी ही साईज ठेवली आहे. हे सगळे कापून घेते. त्याच्यात असा मीठ टाकायचा आणि 15-20 मिनटं असं ठेवायचं. असं हाताने करायचं नाही, हात भगभगते नाही, लावून ठेवायचं. ही आता मिरचीला मीठ लागलं आहे, 15-20 मिनटं झाली आहेत. आता त्याच्यात कांदो टाकतोय, त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकायचा, थोडीशी हळद टाकायची. हे आता ओवा घालतंय, हातात जरासं मळून घ्यायचं आणि थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडा घालायचा. आता ही कोथिंबीर घालतोय. हे आता मी बेसन पीठ घालतोय आणि हाताने एकत्र करायचं नाही, चमच्यानेच करायचं, कारण हात ना भगभगतो. ती जरा तिखट आहे ना म्हणून. असं हे मिक्स करायचा चमच्याने आणि नंतर मग हे करायचं, पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. असं हे ह्याचं मिरचीच्या भज्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तेल आता तापलं आहे, आता भजी करून घेऊया आपण. चमच्यानेच घालायची. आता ही एका साईडने झाली आहे भजी. आता मी अशी परतून घेते. असे पलटून घ्यायचे, असून असून ना ढवळत ठेवायची. सगळ्या बाजून भाजप होई मिरची ते आतले. ही बघा, ही जर आता भजी मिरचीची भाजून चांगली आली बघ, कलर येलो, तांबूस कलर एकदम. आता मी काढून घेतोय. ही बघा, ही माझी आता अशी तळून झाली आहे आणि बाकीच्या असत ना ते आता तळून घेते परत. जी मिरचीची भजी तळून झालेली आहे चांगली तांबूस रंगावर. जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती, आणि लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि पुढच्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया.